तेच दादा, तीच शिवसेना आणि तोच वाद. शिवसेनेत बंड करताना शिंदेंच्या सैनिकांनी जे कारण दिलं होतं त्याच कारणावरून महायुती सरकारमध्ये असूनही ते आजही नाराज आहेत. एकनाथ शिंदेंनीच मुख्यमंत्री असताना सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे शिंदेंच्या मंत्र्यांच्या खात्यांची घुसमट होतीये. सामाजिक न्याय खात्याचे मंत्री संजय शिरसाट तर निधीवरून चांगलेच संतापले आहेत. बघूया हा रिपोर्ट. सामाजिक खात्याची जर आवश्यकता नसेल किंवा त्या खात्यामध्ये पैसे खर्च करायचे नसतील ते खातं बंद केलं तरी चालेल. आता तक्रार करायला काही अधिकार राहिलेला नाही शिरसाटांना. राज्यातल्या आदिवासी बांधवावर व अन्य सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या बांधवावर मोठा अन्याय आहे. सरकार हे करतंय. असं कोणताही निधी इकडे तिकडे वळवण्यात येणार नाही. लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी मिळणार याची महिला वर्ग वाट बघत असतानाच लाडकी बहीण योजनेवरून सत्तेतले काही मंत्री मात्र नाराज झालेत. याला कारण ठरलंय ते म्हणजे निधी वळवणं. सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा निधी लाडक्या बहिणींचे हप्ते देण्यासाठी वळवण्यात आलाय. दोन्ही विभागांचे अनुक्रमे 410 कोटी 30 लाख आणि 335 कोटी 70 लाख रुपये महिला आणि बालविकास विभागाकडे वळवण्यात आल्याचा शासन निर्णयही जारी झालाय. सामाजिक न्याय खात्याचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवल्यामुळे मंत्री संजय शिरसाट यांचा पारा चढलाय. तुमच्या माध्यमातून मला जे कळालंय की माझ्या खात्याचे जवळपास 425 कोटी रुपये हे वर्ग करण्यात आलेले आहेत. पूर्वीसुद्धा माझ्या खात्यातून 7,000 कोटी जवळपास वर्ग करण्यात आले होते आणि याची मला काही कोणती कल्पनासुद्धा नाही आहे. सामाजिक खात्याची जर आवश्यकता नसेल किंवा त्या खात्यामध्ये पैसे खर्च करायचे नसतील ते खातं बंद केलं तरी चालेल. हे महाभाग कोण? हे फायनान्समधले बसलेले शकुनी आहेत. या शकुनीने केलेलं हा काम आहे. संजय शिरसाटांनी केलेल्या दाव्याला शिंदेंच्या शिवसेनेच्याच मंत्र्यांनी दुजोरा दिलाय. लाडकी बहीण योजनेमुळे सर्व खात्यांना निधीबाबत कसरत करावी लागत असल्याचं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर म्हणालेत. खरं तर लाडक्या बहिणींचा निर्णय घेतल्यानंतर थोडीशी कसरत सगळ्याच खात्यांना करावी लागते, ही वस्तुस्थिती आहे. यामुळे या बजेटमध्ये सुद्धा ज्या पद्धतीच्या निधीची उपलब्धता व्हायला पाहिजे होती ती झाली नाही. थोडीशी आमच्या सगळ्यांचीच थोडीशी अडचण नाही म्हटलं तरी झाली, हे खरं आहे. परंतु आता पहिल्या टप्प्यामध्ये जी काही एकूण धावपळ झाली, आता निश्चितपणाने गाडी रुळावर येईल आणि जे काही लाडक्या बहिणींचाच असा विषय नाही, सगळ्या सेक्टरला जी काही घोषणा केली आहे, बजेटमध्ये तरतुदी केल्या आहेत, त्याच्याबद्दलच्या सगळ्या निधीची उपलब्धता सुद्धा पुढच्या टप्प्यामध्ये निश्चितपणाने होईल. इतकंच नाही तर याच मुद्द्यावरून अर्थ खातं मेटाकुटीला आलंय. म्हणून निधी वळवल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी म्हटलंय. तर शिरसाटांना तक्रार करण्याचा अधिकार नाही असं जयंत पाटलांनी म्हटलंय. सरकारमधून बाहेर पडताना 2 वर्षापूर्वी 2-2.5 वर्षापूर्वी या सर्वांनी ज्यांच्या नावाने शंख केला आणि तिकडं जाऊन नवं सरकार स्थापन केलं. 8-10 महिन्यात त्यांनाही बरोबर घेऊन त्यांनी राज्य स्थापन केले. त्यामुळे आता तक्रार करायला काही अधिकार राहिलेला नाही शिरसाटांना. राज्यातल्या आदिवासी बांधवावर व अन्य सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या बांधवावर मोठा अन्याय आहे. सरकार हे करतंय. आम्ही वारंवार सांगतो की सरकार आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीला आलेलं आहे आणि म्हणून लक्ष वेगवेगळ्या पद्धतीनं उडविणाऱ्या गोष्टी सरकार करतं. मंत्र्यांनीच नाराजी व्यक्त केली आणि विरोधकांनाही आयतं कोलीत मिळाल्यानं महायुतीतल्या भाजपची कोंडी झाली आहे. मात्र या सगळ्यात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन मात्र सारवासारव करण्याचा प्रयत्न करताना दिसले. नाही, कुठे पैसे वळवण्याची गरज नाही. आमच्याकडे पुरेसा फंड निधी आहे आणि ते नियोजन करूनच सगळ्या योजना आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत. थोडंफार काय इकडे तिकडे होईल, पण मला असं वाटतं कोणाचाही निधी कोणाला दिला जाणार नाही. असं कोणताही निधी इकडे तिकडे वळवण्यात येणार नाही. निधी देत असताना लाडक्या बहिणींना, ज्या लाडक्या बहिणी आदिवासी घटकामध्ये मोडल्या जातात त्यांना त्या विभागातनं निधी देण्यात आला. ज्या माझ्या लाडक्या बहिणी सामाजिक न्याय विभागामध्ये मोडतात, त्या घटकात मोडतात, त्यांना त्या विभागाकडनं निधी घेतलाय आणि ज्या बाकीच्यांना सर्वसाधारणमध्ये दिला. ह्याच्यामध्ये म्हणजे मला तर काही वेगळं केलं ते असं काही वाटत नाही आणि हा निर्णय घेताना कॅबिनेटने घेतलेला आहे.
निधीवरून होणारी ही नाराजी आणि शीतयुद्ध काही आत्ताचं नाहीये. ठाकरेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देण्यामागे निधी वाटप हेच कारण त्यावेळी एकनाथ शिंदेंनी सांगितलं होतं. मात्र पुढे योगायोगानं महायुतीमध्ये पुन्हा अजित पवारच त्यांचे सहकारी झाले आणि अर्थ खात्याच्या निमित्तानं तिजोरीच्या चाव्या पुन्हा अजितदादांच्याच हाती आल्या. त्यामुळे शिंदेंची कोंडी झालीच. पण पुन्हा सत्तेत शिवसेनेच्या मंत्र्यांना निधी कमी देऊन टार्गेट केल्याचा दावा मंत्री करतायत. याआधी परिवहन खात्याच्या निधीसाठी आपण दर आठवड्याला अर्थ मंत्रालयात ठाण मांडून बसणार असं प्रताप सरनाईक म्हणाले होते. खुद्द एकनाथ शिंदे यांची नाराजी वारंवार उफाळून येते. लाडकी बहीण ही योजना शिंदे मुख्यमंत्री असतानाच लॉन्च झाली आहे. लाडकी बहीण योजनेमुळे महिला मतदारांनी महायुतीला भरघोस मतं दिली आणि महायुतीचं सरकार सत्तेत आलं. पण आता त्याच लाडक्या बहिणींच्या हप्त्यामुळे आपल्या खात्यांच्या निधीला कात्री लागल्यानं शिंदेंचे मंत्री मेटाकुटीला आलेत. ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.